शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशवर तयार झालेल्या डिप्रेशनचा परिणाम झाला असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती तयार झालेली आहे. अनेक ठिकाणी कुठे हलक्या स्वरूपाचा तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय. या डिप्रेशनचा मुख्य प्रभाव हा खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती या काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव आहे. कोकण किनारपट्टीला जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये, खास करून पालघरमध्ये याचा प्रभाव अधिक आहे. इतरत्र ढगाळ परिस्थिती हलकी रिमझिम देखील होते आहे. 4 तारखेच्या अपडेटनुसार अजून देखील डिप्रेशनचा प्रभाव कायम आहे. राजस्थानच्या पश्चिमेला अजूनही कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे. डिप्रेशन पूर्व पश्चिम अशा प्रकारे प्रवास करत असल्यामुळे आता त्याचा टप्पा मध्य प्रदेशवरून राजस्थानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परंतु याचं फार अस्तित्व राहील असं वाटत नाही. आपण संध्याकाळचा व्हिडिओ केवळ 48 तासाचा देत असतो. उद्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहील. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे. उत्तर कोकणामध्ये पावसाची परिस्थिती राहील. कोकणातील पावसाचा प्रभाव अजून संपलेला नाही. 6 तारखेला पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल, परंतु मराठवाडा, विदर्भ, जळगाव जिल्हा आणि कोकणात 6 तारखेलाही पावसाची शक्यता आहे विरळ स्वरूपामध्ये. पुढे देखील विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. महाराष्ट्रात विरळ पाऊस होत राहील, परंतु पावसाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत जाणार आहे. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज आपण बघितलं की महाराष्ट्राच्या विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता होती आणि या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे. उद्या मात्र हे वातावरण कमजोर होईल. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण असं काही हलकंसं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे, परंतु मुख्य पावसाचा जोर हा कमी होणार आहे. पुढे देखील 6 तारखेला पूर्व विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण राहील, परंतु एकूणच पावसाचा जोर आता कमी होत जाण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती, विरळ पाऊस हे वातावरण संपलेलं नाही. ECMW मॉडेलनुसार विरळ स्वरूपात महाराष्ट्रात उद्या 5 तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या मॉडेलने 6 तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला कमजोर होताना दाखवला आहे. अगदी 7 तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी पूर्व भारतामध्ये आणि खास करून बंगालच्या उपसागरात अधूनमधून कमीदाब निर्माण होत आहेत आणि त्या कमीदाबांमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण होते आहे. परंतु 7 तारखेपर्यंत म्हणजे 6-7 तारखेला तरी महाराष्ट्रात फारसा पावसाळी प्रभाव राहणार नाही. आपण डिप्रेशनचा प्रभाव बघतो. या डिप्रेशनचा प्रभाव उद्या संपण्याची शक्यता आहे. साधारण 5 तारखेपर्यंत हा राहील. 6 तारखेला डिप्रेशनचा प्रभाव बऱ्यापैकी संपलेला असेल. महाराष्ट्रातील पाऊस आता बऱ्यापैकी उघडीप घेण्याच्या तयारीत आहे. पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण पुढील 3 दिवसात दाखवलं जातं आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मात्र अधूनमधून राहणार आहे. थोडी ढगाळ परिस्थिती देखील राहणार आहे, परंतु आता पावसाचा प्रभाव पावसाच्या खंडाकडे सरकण्याची शक्यता आहे. आपण आज महाराष्ट्रामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या काही परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली होती. त्याचा ठाणे, पालघरमध्येही प्रभाव राहील असा आपला अंदाज होता आणि त्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आपण बघतो की अरबी समुद्रातून या डिप्रेशनकडे जात असलेल्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात पाऊस होतोय. त्याचबरोबर आपण थोडं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही
हलकं पावसाळी वातावरण बघतो. लातूर बीडपर्यंत त्याचा प्रभाव आहे. त्याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीतही पावसाचा प्रभाव आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाचा प्रभाव आहे. या मॉडेलने पावसाची शक्यता मुख्यत्वे करून आज सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे, नाशिक विभागात दिलेला आहे, चंद्रपूरपर्यंत. त्यामुळे पावसाळी वातावरण थोडं अजूनही आहे. 5 तारखेला मात्र पावसाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे. मात्र उद्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. तरी देखील जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विरळ पाऊस होईल. अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, सोलापूर जिल्ह्यात आणि खास करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उद्या पावसाची शक्यता कायम आहे. या मॉडेलने मात्र खंडाचा प्रभाव सुरू होताना 6 तारखेला दाखवला आहे. 6 तारखेचा पाऊस महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थितीच्या स्वरूपातला असेल. पश्चिम महाराष्ट्रातील खास करून बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे. कोकणातील पाऊसही कमी होईल. त्यामुळे साधारण ECMWF मॉडेल महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 6 तारखेपासूनच कमी होताना दाखवत आहे. त्यामुळे एक प्रकारे पावसाचा खंड सुरू होईल असं दिसतंय. मात्र दरम्यानच्या काळात आपण 7 तारखेला बघतो की पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण राहणार आहे. त्यामुळे एकूणच आता लवकरच पावसाला शेतकरी कंटाळलेले आहेत आणि पावसाचा प्रभाव आता कमी होणार आहे. एक प्रकारे पावसाच्या खंडालाच सुरुवात होते असं म्हटलं तरी चालेल. परंतु अधूनमधून महाराष्ट्रात पाऊस येणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात किती प्रमाणात तयार होतात आणि त्याचा महाराष्ट्रावर किती प्रभाव पडतो यावर सर्व बाबी अवलंबून असतील. परंतु मोठी उघडीप आता महाराष्ट्रात मिळणार आहे. थोडं ढगाळ वातावरण, हलका पाऊस असं जरी परिस्थिती राहिली तरी देखील पावसाचा एकूण प्रभाव हा उद्या दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.